या ओझर गावाला कोणी वाली नव्हता आणि अशा वेळेस या निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर हे निफाड तालुक्यातून आणि ओझर मध्ये त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय केलं आणि याची जाणीव ठेवून या ओझर परिसरामध्ये विकास कामांची गंगा त्यांनी आणली आणि या ओझर गावामध्ये आपण बघाल उपनगरामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते असतील, ड्रेनेज असेल, सभा मंडप असेल, ओझर शिवार जे मळे असतील, ओझरचे शिवार असतील, यामध्ये डांबरीकरण असेल, काँक्रीटीकरण असेल, असे विविध विकास कामं या ठिकाणी आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून झाले. परंतु अजूनही ओझर गाव हे विकासापासून वंचित आहे. आपण जर बघाल ओझर गावाला जो पाणी पुरवठा तो अतिशय या ठिकाणी महिला भगिनी बसल्या आहेत, त्यांचा पाण्याचा अतिशय जवळचा संबंध येतो. आज आपण बघाल या ओझर गाव ज्यावेळेस छोटं होतं त्यावेळेस ओझर गावची जी पाणी योजना एमजीपीने ही त्यावेळेस जी केली होती ती त्यावेळेस त्या गावाच्या दृष्टीने ठीक होती. परंतु आज आपण सर्वजण बघतोय ओझर गावाचा विस्तार हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आज ओझर गावाची जी पाण्याची टाकी 38,000 लिटर पाण्याची टाकी आहे आणि आज आपल्या गावाची लोकसंख्या बघाल तर 1 ते 1.25 लाखाच्या आसपास झालेली आहे आणि म्हणून हे 38,000 लिटर पाण्याची टाकी ओझर गावाला अपुरी पडते. आणि ते करत असताना या ओझर गावाच्या ज्या पाईपलाईन आहे पाण्याच्या या आज कालबाह्य झालेल्या दिसत आहे, अतिशय जीर्ण झालेल्या दिसत आहे. ओझर गावाला जे पाणी पुरवठा थोडा जरी प्रमाणात वाढवला तर या पाईपलाईन फुटून जातात आणि मग 4 ते 5 दिवसानंतर त्या रिपेअर करण्यासाठी वेळ जातो आणि पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून आमदार दिलीप काका बनकर यांच्या अथक प्रयत्नातून निधीतून 117 कोटी रुपयाची पाणी योजना शासनाकडे प्रस्तावित आहे. लवकरच ती मंजूर होण्याच्या मार्गावर आहे आणि ही पाणी योजना मंजूर झाल्यानंतर जागोजागी उपनगरामध्ये पाण्याच्या टाक्या उभारल्या जातील आणि पाणी योजना जी आहे पाईपलाईन या सुद्धा नवीन करण्याची योजना आहे. त्या जर पाणी योजना कार्यान्वित झाली तर ओझर गावाला आज आपण बघतोय पाणी आल्यानंतर इलेक्ट्रिक मोटर लावून इलेक्ट्रिक पंप लावून पाणी ओढावं लागतं तरी नुसती हवाच येते. तर ही योजना पूर्ण झाल्यानंतर किंवा चालू झाल्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या प्रेशरनी अधिक दाबाने पाणी हे मिळणार आहे. मी तर म्हणतो 4-5 मजल्यापर्यंत आपल्याला ते पाणी प्रेशरने मिळणार आहे. इलेक्ट्रिक मोटर लावायची कुठली गरज पडणार नाही. आणि म्हणून आपला जो जॅकवेल आहे पालखेड धरणावरचा हा जॅकवेल मृत धरणापासून हा कमीत कमी 1.5 किलोमीटर अंतर आहे आणि जो पाणी पालखेड धरण 100% जरी भरलं आणि त्या धरणातून एवढ्याला जर पाणी सोडलं तर हा पाण्याचा फुगवटा कमी होतो आणि मग जॅकवेल पर्यंत पाणी राहत नाही. म्हणून मी आमदार दिलीप काका बनकर यांनाही सांगितलंय की हा जॅकवेल एक तर मृत पाण्या साठ्याच्या जवळ बांधा किंवा मग त्या मृत साठ्यापासून जलसाठ्यापासून एक पाठचारी करून मोठी ते जॅकवेल पर्यंत आणून जर आणली तर या ओझर गावाला पाणी टंचाईपासून मुक्तता मिळेल. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात पाणी मिळेल. आज आपण बघतो पिंपळगावचं जे जॅकवेल आहे हे धरणाच्या आणि मृत जलसाठ्या डेड वॉटरच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना आज पिंपळगावला 2 टाइम पाणी पुरवतो. तसंच आपला जॅकवेल हा जर डेड वॉटर जवळ जर बांधला तर आपल्या ओझर गावाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा 2 टाइम पाणी देण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. दुसरा महत्वाचा प्रश्न आपल्या ज्या ओझर गावाच्या बाणगंगेची तिरी कचऱ्याचे डोंगर झालेले आहे. गेले 40-50 वर्षापासून हे कचरे डोंगर त्या ठिकाणी आहे आणि अतिशय नदीकाठचा जो परिसर आहे अतिशय अस्वच्छ दुर्गंधयुक्त असा परिसर आहे. या नदीकाठच्या भागामध्ये शेलारमाळा असेल, सिंधीमाळा असेल, आमदार वस्ती असेल, या बाजूला नदीच्या या बाजूला सरकारवाडा असेल, तांदळी चौक असेल, नारखेड चाळ असेल, या लोकांना या दुर्गंधीचा प्रचंड प्रमाणात सामना करावा लागतो. त्यांना रात्रीचं नीट 2 घास सुखाची सुद्धा खात नाही इतके दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेले आहे. आणि म्हणून निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांच्या निधीतून 2.5 कोटी रुपयाचा जो बायो मायनिंग प्रकल्प आहे हा मंजूर झालेला आहे. त्याचं काम थोड्या दिवसात चालू होईल आणि हा बायो मायनिंग प्रकल्प जर चालू झाला तर तिथे एकही कचरा त्या ठिकाणी राहणार नाही. तो नदीकाठचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला जॉगिंग ट्रॅक आणि अतिशय स्वच्छ असं गार्डन त्या ठिकाणी करता येणार आहे आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना एक मोकळा श्वास घेता येणार आहे. आणि म्हणून
या ठिकाणी नदीचा परिसर अतिशय स्वच्छ आणि चांगला करण्याचा आमचा विचार आहे, जर आपण आम्हाला सत्तेवर बसवलं तर. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण उपनगरामध्ये बघाल अतिशय आलिशान बंगले आहेत, परंतु त्या बंगल्याला ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही. त्या ठिकाणी त्या लोकांनी शोष खड्डे केलेले आहेत आणि गेल्या 10 ते 15 20 वर्षापासून 25 वर्षापासून या ठिकाणी ते शोष खड्डे भरून गेलेले आहेत. ते पाण्याचा निचरा कुठे होत नाही आणि म्हणून या उपनगरामध्ये 217 कोटी रुपयाची पाणी योजना, अंडरग्राऊंड वॉटर्स या ठिकाणी जी गटार योजना आहे ही आपण आमदार दिलीप काका बनकर यांनी प्रस्तावित केलेली आहे. ती सुद्धा लवकरच कार्यान्वित होऊन या ठिकाणी उपनगरामध्ये ड्रेनेजचा अंडरग्राऊंडचा प्रश्न लवकरच सुटणार आहे आणि ते अंडरग्राऊंड आपण या नदीला आणून त्या नदीवर फिल्ट्रेशन प्लांट उभारून ते पाणी स्वच्छ करून पुन्हा नदीमध्ये सोडलं जाईल आणि त्याचा उपयोग शेतीसाठी होईल. आणि म्हणून असे विविध विकास कामं या ठिकाणी आहे. या ठिकाणी ओपन स्पेस असतील, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे गार्डन उभारायचे आहेत, जॉगिंग ट्रॅक करायचे आहे, व्यायामशाळा बांधायची आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ज्येष्ठ नागरिक भवन, नाना नानी पार्क असा उभारण्याचा आमचा मानस आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघाल या ओझर आणि परिसरामध्ये अतिक्रमितच्या वस्त्या आहेत. या वस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्या ठिकाणी त्यांना चालण्यासाठी नीट रस्ते नाही, लाईट नाही, शौचालयाची सुविधा नाही, अस्वच्छ असे शौचालय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे घरं आहेत अतिशय छोट्या प्रमाणातले घरं आहेत. आपण जर बघाल नाशिक महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, या भागामध्ये नगर परिषदेचा, नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा अतिशय मोठ्या प्रमाणात घरकुलासाठी निधी येत असतो. तो निधी या घरकुलासाठी त्याच धर्तीवर आपण ओझर नगर परिषदेसाठी निधी आणून या लोकांना त्या जागा त्यांच्या नावावर, त्यांचे उतार त्या नावावर करण्यात येतील आणि त्या जागेवर अतिशय छान असे सुंदर घरकुल योजना आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं घर बांधून देणार आहोत. अशा या शासनाच्या असंख्य योजना आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे हे अतिशय सुशिक्षित, अनुभवी. आपण बघाल सगळ्या पॅनलची जर तुलना केली तर पक्षांची पॅनलची तुलना केली तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे हे अतिशय अनुभवी आहे. तुम्ही बघाल प्रत्येक उमेदवार हा कोणत्या ना कोणत्या सामाजिक कारणामध्ये, राजकारणामध्ये, कुठल्या तरी बँकिंग क्षेत्रामध्ये असं त्याचं काम चालू आहे. अनेक वर्षापासून ते काम करतात आणि म्हणून ओझर गावाला जर अनुभवी लोक निवडून द्यायचे असतील तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पॅनल आहे हा अनुभवी लोकांचा पॅनल आहे आणि म्हणून आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपलं बहुमूल्य मत द्यायचंय आणि आपल्या ओझर गावाची सेवा करण्याची संधी द्यायची आहे. मित्रांनो, आपण बघाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशाणी घड्याळ आहे. आपण जर मतदानाला गेला तर कुठेही न बघता ज्या ठिकाणी घड्याळ दिसत कुठे नावं वाचण्याच्या भांगडीत पडू नका. ज्या ठिकाणी घड्याळ दिसत त्या ठिकाणी आपण बटन दाबायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यायची आहे. म्हणून आपण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचंय. आपण बघाल मी या ओझर गावामध्ये गेली 25 ते 30 वर्षापासून सातत्याने ओझर गावाच्या ग्रामपालिकेच्या सदस्यपदी सातत्याने निवडून आहे. माझा 5 नंबर जो वार्ड होता आपल्या सगळ्यांना माहित आहे. या ओझर गावाचं सगळ्यात जास्त सदस्यपद जर भोगला असेल तर मी, म्हणजे माझ्या सारखा म्हणजे मीच या ठिकाणी सगळ्यात जास्त ओझर गावाचं ग्रामपालिकेचं सदस्यपद भोगलोय आणि या माझा जो 5 नंबर वार्ड होता मातंगवाडा, राजवाडा, संघर्षनगर, भीमनगर, श्रमिकनगर, सिद्धार्थनगर, जाधव वस्ती, थुपेमाळा, करपेमाळा असा हा माझा वार्ड होता आणि त्या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीचे विकास कामं केले आणि म्हणून मला सातत्याने त्या ठिकाणी ते लोक निवडून देत आहेत आणि म्हणून मला या ओझर गावाचं 2010 ते 15 आमची आपली सत्ता आपल्या आशीर्वादाने आपल्या ग्रामपालिकेवर आली होती आणि त्या ठिकाणी काम करत असताना 10व्या महिन्यापासून तर ओझरचे शिवार रस्ते असतील, पाण्याची पाईपलाईन असेल, काँक्रिटीकरण असेल, असे विविध विकास कामं त्यावेळेस आम्ही सर्व ओझर गावामध्ये केले होते. आज आम्ही मतदानाला मागायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस लोक आम्हाला आठवण करून देतात की भाऊ राजेभाऊ शिंदे असतील, पार्वतीताई शिंदे असतील, तुम्ही असेल, तुमच्या काळामध्ये या ओझर गावाचा सर्वांगीण विकासासाठी हातभार लागलेला आहे आणि आम्ही ते विसरलेलो नाही. म्हणून आम्ही तुम्हाला पहिल्या पसंतीने आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत असं आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येतं. ज्यावेळेस 2010 ते
2012 हा प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला होता. त्यावेळेस राजाभाऊ शिंदे हे सरपंच होते आणि त्यावेळेस राजाभाऊ शिंदे आणि आमच्या सर्व जे काही ग्रामपालिका सदस्य होते या ठिकाणी ओझर गावाच्या साठी पाण्याची जी टँकरची सुविधा होती. गेले 15 ते 20 दिवस महिनाभर उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही या ओझर गावाला पाणी पुरवठा अतिशय चांगल्या पद्धती केला. त्यावेळेस तुम्हाला पाणी टंचाईची कुठेही कमतरता भासली नाही आणि म्हणून राजाभाऊ शिंदे यांनी जे काम केलं होतं त्यावेळेस अतिशय सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखं काम होतं. आणि म्हणून हे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहे, अभ्यासू आहे, अनुभव आहे, या ओझर गावाचा अडीअडचणी ओझर गावाच्या विकासासंदर्भात एक विजन आमच्या समोर आहे. आज आपण बघाल आमच्या मनामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक शिवसृष्टी उभारण्याची एक योजना आहे, जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कळला पाहिजे. यासाठी एखाद्या ओपन स्पेस मध्ये आपण शिवसृष्टी सुद्धा उभारणार आहोत. त्याचप्रमाणे या ओझर गावामध्ये अद्यावत असं बुद्ध विहार आणि मेडिटेशन भवन सुद्धा उभारण्याचा आमचा मानस आहे. आणि म्हणून आम्हाला जर या ओझर नगर परिषदेच्या सत्तेवर जर बसवलं तर आम्ही आपल्याला विकास कामं केल्याशिवाय आणि आमचा जो अजेंडा आहे हा अजेंडा जो जाहीरनामा आहे हा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. या अजेंडा जाहीरनाम्यामध्ये आम्ही असे कामं दिलेले आहे की जे आमच्याकडून शक्य होतील असेच कामं आम्ही त्यामध्ये टाकलेले आहे. ज्यावेळेस 2030 चा हा कार्यकाळ संपण्यात येईल त्याच्या आधी आम्ही वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित करणार आहोत. आणि आम्ही जे कामं सांगितले, आम्ही जे कामं तुम्हाला आश्वासनं दिले ते आश्वासनं आम्ही पूर्ण करून दाखवू आणि त्यावेळेस आम्ही हा वचनपूर्ती सोहळा घेऊ. त्याशिवाय आम्ही आपल्याकडे मतदान मागणार येणार नाही. कारण आम्ही तुम्हाला जो वचनपूर्ती सोहळा देणार आहोत ते वचन पूर्ण झालं की नाही हे तुम्ही आम्हाला विचारणार आहात. आणि म्हणून जबाबदारीने सांगतो की आम्ही जे वचन आम्ही तुम्हाला देऊ ते वचनपूर्ती सोहळा घेऊन आम्ही ते वचन पूर्ण केले असं आम्ही तुम्हाला सांगू, तेव्हाच आम्ही तुमच्याकडे मतदान मागलो. आणि म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे हे उमेदवार आपल्याला विनंती करतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी निशाणी घड्याळ आहे या घड्याळाच्या निशाणी समोर बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करायचे आणि आपली ओझर शहराची सेवा करण्याची संधी द्यायची आहे. घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी. पाठीमागे जे नागरिक जे ग्रामस्थ उभे आहेत त्यांना मी विनंती करेन कृपया ज्या खुर्च्या आपणासाठी आहेत त्या खुर्च्यावर आपण अस्वस्थ व्हायचे. विमल बाबडे अतिशय सखोल आणि मौलिक भाषण या ठिकाणी केलेले. पुढील वक्त्यांना विनंती आहे अगदी 7 ते 8 मिनिटात आदरणीय दादा या व्यासपीठावरील अगदी थोडक्यात आपलं मनोगत आपण उपस्थितांशी संवाद साधायचे. आदरणीय अशोक जुबिला. आजच्या या ओझर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या जाहीर सभेसाठी येणारे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वेळेचं बंधन असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही. परंतु 2008 मध्ये टाउनशिपच्या वार्डमधनं मी उमेदवारी केली. आपण सर्वांनी मला भरभरून साथ दिली. उपसरपंच काळामध्ये विविध योजना या टाउनशिप वासियांसाठी राबवून मी त्यांची सेवा केली आणि आज परत एकदा टाउनशिप वासियांनी विश्वास ठेवून एकदा परत मला उमेदवारी दिली. बरोबर आहे. टाउनशिप मध्ये जरी कुठल्याही विकासाचं काम करायचं नसेल परंतु टाउनशिप वासियांसाठी नगरपंचायतीमध्ये जी कामं असतात मग ती दाखल्याची असेल, बांधकाम परवानगी असेल, जी कामं नगर परिषदेमधली आहे ती सर्वची सर्व कामं या एचआर टाउनशिप वासियांसाठी एक खिडकी योजना राबवून त्यांना इकडे न येता टाउनशिप मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही केला. त्याचप्रमाणे टाउनशिप मधले जेवढेही ओपन प्लेस आहेत हे ओपन प्लेस उद्याचं भविष्य या लहान मुलांसाठी
संपूर्णच्या संपूर्ण ओपन प्लेस क्रीडांगणामध्ये रूपांतर करून मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ते तयार करण्याचा मानस घेऊन आलेलो आहे. त्याचप्रमाणे टाउनशिपमध्ये फक्त ऑफिसर लोकांसाठी स्विमिंग पूल आहे, परंतु कामगारांसाठी सुद्धा एक नवीन स्विमिंग पूल अद्यावत असा, कारण टाउनशिपमध्ये आमचे युनियनचे जनरल सेक्रेटरी संजू भाऊ कुटे, अध्यक्ष अनिलजी मंटी यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून तो आपण पूर्ण करू, हे सुद्धा मला सांगावंसं वाटतं. त्याचप्रमाणे टाउनशिप मधले जे मुलं आहेत यांच्यासाठी UPSC MPSCच्या परीक्षा स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिर, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन शिबिर भरवण्याचा मानस आमचा आहे. लहान मुलांना चांगलं असं खेळ ग्राउंड, चांगलं असं सुविधा कशा देता येईल याचा सुद्धा मानस आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहून येत्या 2 तारखेला घड्याळ या निशाणीचं बटन दाबून सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी कराल अशी आपणा सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आदरणीय आयोजकांच्या अर्थात राजभवनच्या आणि सगळ्यांच्या वतीने विनंती आहे, या स्पीकरच्या पाठीमागे जे बसले उभे आहेत ना त्यांना विनंती, जर आपण समोर असलेल्या खुर्च्यांवर बसून घेतलं तर बरं असेल सगळ्यांसाठी. माझी विनंती आहे, पोलीस बांधव आहे त्यांना विनंती आहे, कृपया आपण सगळ्यांना बसून घेण्याची अतिशय नम्रतेची विनंती. विविध माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही आपण कृपया जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे. पाठीमागे खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांवर आपण असं नसतं बाबा. यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी HL एम्प्लॉईज युनियनचे आदरणीय सरचिटणीस संजयजी कुठे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती केली आपण यावर थोडक्यात आपण उपस्थितांशी संवाद साधावा. संजयजी कुठे. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी, रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो. या आपण सर्वांना माहिती आहे की ओझर नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. त्या निवडणुकीच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक राजाभाऊ डोकळे, या आपल्या ओझर नगरीचे माजी सरपंच हेमंतभाऊ जाधव, तसेच दुसरे माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे व या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ज्यांनी आपल्याकडे मतांचं दान मागण्यासाठी आपल्या समोर आलेले असे सर्वच उमेदवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रज्ञाताई जाधव या ठिकाणी उपस्थित माझ्या ओझरकर नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर आत्ताच त्यांनी सांगितलं की थोडक्यात 2 मिनिटातच बोला, त्याच्यामुळे 2च मिनिटात मी बोलतो. आणि बोलायचं काय तर हेमंतभाऊ जाधवांनी आता जे भाषण केलं त्याच्यामध्ये मी बघितलं की जवळपास अर्धा तास ते बोलत होते आणि त्याच्यामध्ये एवढे विषय त्यांनी सांगितले, त्याचे 2 अर्थ निघतात. एक तर या गावामध्ये आतापर्यंत विकासच झालेला नाही, कारण एवढं काही काम करण्यासारखं आहे की ते सर्व त्यांनी या ठिकाणी मांडलं. आणि नव्या संकल्पना देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. खरं तर ओझर गावातनं आपलं रूपांतर आता ओझर नगर परिषद म्हणजे ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये होत आहे आणि आपण आता ओझर गावातनं ओझर शहराकडे वळत आहोत. तर त्या प्रकारे आपल्या विचारांमध्ये देखील आपल्याला बदल घडवणं खूप जास्त गरजेचं आहे. खरं तर हे बदल फक्त पहिल्या आधी विचारांमध्ये घडणं गरजेचं आहे, तरच ते अस्तित्वात उतरू शकतील असं मला वाटतं. मागे आपलं प्रचाराचं नारळ फोडताना मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जी आपली बाणगंगा नदी आहे ती म्हणजे रामशेष किल्ल्यावरनं उगम पाहून तर आपल्या ओझरपर्यंत असतं, निफाड दिंडोरी या दोन्ही तालुक्यामधनं ती वाहत येत असते. परंतु ती नदी नसून आपल्या सर्वांचा एक भावनिक विषय आहे. आणि आज त्या नदीची जी काही दुरावस्था आपण बघतोय की अतिशय घाणेरड्या प्रकारचं सर्व काही प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आज आपल्या ओझर गावची आपल्या सर्वांची एक आपुलकीची आपल्या सर्वांची ओळख असलेली आपली बाणगंगा नदीची परिस्थिती अतिशय खराब झाली. माझी या ठिकाणी उपस्थित सर्व उमेदवारांना विनंती की आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कोणतं काम घेणार असेल तर आपण नदीला आई म्हणतो. खरं तर आपण बघतो की दुसऱ्या देशांमध्ये नदीला नदी म्हटलं जातं आणि नदीची अतिशय स्वच्छता ठेवली जाते.
परंतु भारतामध्ये नदीला आपण देव मानतो आणि भारतामध्ये आपण बघतो त्यातल्यात आपल्या ओझरच्या बाणगंगेची परिस्थिती बघितली तर अतिशय खराब झालेली आहे. तर मी या सर्व उमेदवारांना विनंती करेल की निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आपण नदीचा प्रश्न या ठिकाणी आपल्या ओझर गावचा हातात घ्यायला पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय, आता परत राव शेट्टी पण सांगितलं की लवकर आवरा करण्याचं आमच्या राजाभाऊ डोक्यांना पण बोलायचं आहे. आणि या ठिकाणी आता आपल्या सर्वांना ज्यांचं भाषण या ठिकाणी ऐकायचं आहे तर ते आपले आदरणीय या आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील या ठिकाणी थोड्याच वेळात तिथे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मी आता काही जास्त विषयांमध्ये हात घालणार नाही, परंतु एवढंच आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो की ही जी काही सर्व टीम आहे फक्त एक से एक तुम्ही बघा, फक्त उमेदवार बघा, एक से एक उमेदवार या ठिकाणी या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आपण इथे दिलेले आहे. आपण सर्व येणाऱ्या 2 तारखेला भरघोस मतांनी त्यांना सर्वांना घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो व येणाऱ्या काळात या ओझर शहराच्या विकासाचे आपण शिल्पकार ठराल अशी आशा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र डोकळे. ओझर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आज आपल्या प्रचाराच्या सभेसाठी जे उपस्थित होत आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अर्थमंत्री अजितदादा पवार हे एक 4-5 मिनिटात आपल्यामध्ये येऊन दाखल होतील. त्यांच्या समोर असलेले आदरणीय दिलीप काका आणि उपस्थित सभामंचावरील मी सर्वांची नावं या ठिकाणी घेत नाही कारण वेळ जाणारे सर्वच मान्यवर आणि माझ्या भावांना आणि भगिनींना ओझर नगर परिस्थिती निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि हेमंत दादांनी या ठिकाणी सगळा पाडा वाचलेला आहे. त्याचं रिपिटेशन या ठिकाणी मी करणार नाहीये. ज्या काही या गावच्या समस्या असतील, ज्या काही या गावच्या दुरावस्था असेल ती सर्व त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी कथन केलेली आहे. या गावामध्ये काम करण्यासारखं खूप मोठं पोटेन्शियल आहे, काम करण्यासारखी मोठी संधी आहे. आदरणीय दिलीप काका जेव्हा आमदार झाले तेव्हा काकांनी खऱ्या अर्थाने या गावाकडे लक्ष दिलं आणि जवळपास 50 कोटी रुपयाचा निधी या गावासाठी दिला. काही लोक याच्यामध्ये विचारतात मग याच्या आधी का बरं दिला नाही. याच्या आधी ज्या वेळेला काका निधी द्यायचे त्यावेळेला काही लोक या ठिकाणी विरोध करायचे आणि त्या ठिकाणी तो निधी देता येत नव्हता. परंतु प्रशासकाच्या काळामध्ये या ठिकाणी कोणाचाही विरोध त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून काकांना मुक्त हस्ते या गावासाठी मोठ्या प्रमाणामध्ये देता आला. त्या निधीच्या माध्यमातून आपण बघतायत, मी काय नव्याने सांगण्याची आवश्यकता असं नाहीये, आपण सर्वजण बघतायत गावच्या विकासाला मोठी चालना या ठिकाणी मिळाली. हाताच्या अंतरावर असलेलं नाशिक आपल्याला खुणवत आहे. ओझरचं या ठिकाणी शहरीकरण झालेलं आहे, होऊ घातलेलं आहे, होत चाललेलं आहे आणि हाताच्या अंतरावर असलेलं हे ओझर गाव अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि शिस्तप्रिय असलं पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा. मग तो या गावातील ज्येष्ठ नागरिक असू द्या, तरुण आमचा युवा कार्यकर्ता असू द्या, त्यांना या ठिकाणी कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उर्वरित आयुष्याच्या व्यतीत करण्यासाठी चांगल्या सोयी सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. याच्यासाठी दिलीप काकांनी एक चांगला प्लॅन या ठिकाणी तयार केलेला आहे गावचा. आताच हेमंत भाऊंनी सांगितलं की या गावामध्ये पाण्याची प्रचंड मोठी दुरावस्था आहे. हे काकांनी हेरलं आणि मोठी पाण्याची योजना 125 कोटी रुपयाची पाण्याची योजना या गावासाठी काकांनी मला वाटतं मंजुरीला आपल्याला दिलेली आहे आणि ही निश्चितपणे कार्यान्वित होणार आहे. कारण काका जे बोलतात ते करतात आणि जे करायचंय तेच बोलतात आणि म्हणून अजितदादासारखा खमका माणूस या ठिकाणी बरोबर आहे, पाठीशी आहे. म्हणून निधीची कुठल्या प्रकारची आपल्याला आवश्यकता भासत नाही. आपण ज्या वेळेला वारंवार सांगतो की तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे, याचा अर्थ तिजोरी आमच्या हाताच्या खिशाची असं नाहीये, परंतु जो वाटप करायला असतो तो शेवटी जवळच्या माणसाला थोडं झुकतं माप हे जास्त देत असतो आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण ज्या वेळेला निधी द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्या जवळच्या माणसाला या ठिकाणी निधी दादांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त दिलेला आहे. म्हणून या तालुक्यामध्ये जवळ 1700-1800 कोटी रुपयाचा निधी आता दिलीप काकांनी दादांच्या माध्यमातून आणला. छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी विकासाची काकांनी केलेली आहे. म्हणून 1 नंबरची लोकसंख्या असलेले ओझर या मतदारसंघामध्ये आणि पिंपळगाव
ही 2 गावं अशी आहे की जवळजवळ निम्मा तालुका आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने या गावांना कितीही निधी दिला तरी या ठिकाणी तो कधीच पडणार आहे. परंतु काकांनी ते सगळं हेरलं आणि एक चांगल्या पद्धतीने निधी देऊन या गावाचा विकास करण्याची एक मनाची खूणगाठ बांधली. राजनाथाईंच्या रूपाने एक चांगली सुशिक्षित महिला तुम्हाला नगराध्यक्ष होऊन या ठिकाणी मिळणार. हे मत मी सांगितलं की सातत्याने दीर्घ अनुभव असलेला, सातत्याने निवडून येणारा असा हा कार्यकर्ता आहे. जमिनीवर राहणारा, प्रत्येकाच्या हवामानापासून ते काम करणारा असा कार्यकर्ता असल्या कारण लोकांमध्ये हवा असा त्या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येकाला तो लोकप्रिय ठिकाणी झालेला आहे. म्हणून या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला निश्चितपणे साथ द्यावा लागणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशाणी घड्याळ आहे. घड्याळ निशाणीला आपल्याला या ठिकाणी सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून दिले तर विकासाला निश्चितपणे चांगली चालना या ठिकाणी आपल्याला देता येणार आहे. मी सर्वांना विनंती करीन, आदरणीय दादा या ठिकाणी दादांचं आगमन होत आहे. मी सर्वांना विनंती करीन, दादा आल्यानंतर आपल्या जोरदार दादांचं टाळ्यांच्या गजराने स्वागत करायचं आहे. दादांना या ठिकाणी करू द्या. ही जनता, या ओझरची जनता ही दिलीप काकांबरोबर आहे, ही अजितदादांबरोबर आहे, ही राष्ट्रवादी बरोबर आहे, ही घड्याळाबरोबर आहे आणि विकासाबरोबर आहे. हे दादाला आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत विकासाची जी कामं केली, शेतकऱ्यांसाठी कामं केली, दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दादांच्या सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आदरणीय दादा या ठिकाणी हजर झालेले. आपण सर्वांनी शांत खाली बसून घ्यायचंय. दादांना पुढच्या सभेला जायचं असल्या कारणाने लगेच भाषण या ठिकाणी सुरू होणार. माझी विनंती असेल उपस्थित सगळ्या जोजोरवासियांना, कृपया आपण ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे कृपया त्या ठिकाणी असं नसतं बाबा. ओझर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ संपन्न असलेली सभा आणि या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आणि संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लाडक्याचं लाडकं नेतृत्व, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शक आदरणीय आमदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण दादांचं स्वागत या ठिकाणी करूयात. आदरणीय काका या ठिकाणी प्रास्ताविक आणि दादांचं स्वागत या ठिकाणी संपन्न करतील. आदरणीय या तालुक्याचे आमदार दिलीप काका बनेकर. ओझर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचे मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उत्सुक झालेले आहेत, असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेंद्रजी डोकळे, आमच्या समोर आलेले अर्जुनजी टिळे, रंजनजी ठाकरे, निफाडचे नगरसेवक सागरजी खुंदे, दोडरमदादा पगार, ज्यांनी या ओझर शहरामध्ये माजी सरपंच म्हणून काम केलं असे राजेंद्रजी शिंदे, जे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, आपल्या प्रज्ञाताई हेमराज जाधव, त्यांचे पती या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलेले असे हेमराजजी जाधव, आणि डॉक्टर योगेश्वरजी चौधरी, श्रीमती पार्वताबाई शिंदे, नवनाथ भाऊ मंडलिक, सांडूबाई हाजी भगवान चाचा, कैलासजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आहेत प्रमोद कुटे असेल, संजय कुटे असतील, सर्वच स्टेजवर बसलेले सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी, माझ्यासमोर मोठ्या संख्येने बसलेल्या महिला भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, उद्याला आपल्याला या ठिकाणी मतदान आहे आणि निश्चितच आपल्या सर्व ओझरकरांची या ठिकाणी इच्छा होती की अजितदादांची सभा या ठिकाणी लागली पाहिजे. दादांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण त्या ठिकाणी खूप दिवस उत्सुक त्या ठिकाणी झाला होता, कारण दादांनी या महायुती सरकारच्या माध्यमातून
केलेलं काम आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. दादा या ठिकाणी उमेदवार देत असताना आपण या ठिकाणी प्रज्ञाताई हेमराज जाधव त्यांना एक ग्रॅज्युएट आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने BA शिक्षण झालेले असताना आपण उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. त्याच पद्धतीने 27 उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले आहेत. या ठिकाणी सर्वच पक्ष समोरासमोर त्या ठिकाणी लढतात आणि त्या दृष्टिकोनातून या गावामध्ये आपल्याला जो बदल करायचा आहे, या गावानी या तालुक्यानी दादा आपल्या नेतृत्वाखाली काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि या गावामध्ये जे जे प्रश्न मग राजेंद्र शिंदे असतील, भारत पगार सर असतील, ते आमच्याकडे त्या ठिकाणी सांगायचे. त्यावेळेला जे प्रश्न घेऊन आले ते 5 वर्षाच्या काळात आपण विधानसभेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. अतिशय खूप मोठं गाव आहे. या गावामध्ये 47,000 मतदान त्या ठिकाणी आहेत. शेजारीच HL ची खूप मोठी फॅक्टरी त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये दादा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना या जिल्ह्याने खासदार म्हणून बिनविरोध त्या ठिकाणी निवडून दिलं. त्यामुळं या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी इतका मोठा कारखाना निफाड तालुक्यामध्ये आपल्याला दिला. खरोखर खूप महत्वाच्या कारखान्यामुळं या ठिकाणी व्यापार व्यवसाय वाढला. ओझरगाव हायवेवर बसलेला असल्यामुळं आमच्या व्यापारी वर्गाचा सुद्धा व्यापार व्यवसाय वाढत असताना खूप मदत त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे सर्व करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून गेल्या 25 वर्षापासून दादा आपल्या नेतृत्वाखाली 10 जून 99ला ज्यावेळेस या पक्षाची स्थापना झाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निशाणी हेच घेऊन 25 वर्षाच्या कार्यकाळात सातत्याने मी त्यात काम करत आलो. या गावातील हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला मोठं करण्यासाठी खूप मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चित या गावातील तरुणांना मी तेवढीच हात जोडून विनंती करेन, महिला भगिनी पण आहेत, तर आपण आतापर्यंत एकदाच फक्त सत्ता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये दिली. गेले 25-30 वर्ष दादा कधी या ओझर गावाने आपल्याला त्या ठिकाणी सत्ता दिली नाही. तुम्ही एकदा दादांवर विश्वास ठेवा, एकदा सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये द्या, त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा या ठिकाणी मी दादांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो. निश्चित आपले खूप प्रश्न दादा त्या गावामध्ये प्रलंबित होते. आजूबाजूला मोठा शिवार रस्ते आहेत, कुठले रस्ते त्या ठिकाणी झाले नव्हते. सोनेवाडी असेल, शेजोळवाडी असेल, बालगंगा नगर असेल, मोठा परिसर या गावाचा आहे. या ठिकाणी ओझर ते सुकेला जाण्यासाठी एक रस्ता या ठिकाणी अटकलेला आहे. गेल्या 7-8 गावांसाठी त्या ठिकाणी रस्ता नाही. त्या रस्त्याचं काम जर आपल्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून तो रस्ता मोकळा झाला तर ओझर गावाला फायदा होईल, राहिले 7-8 गावांना सुद्धा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. या ठिकाणी खूप दिवसापासूनचा एक कचराचा डेपो पडलेला गेल्या 40-50 वर्षापासून त्या ठिकाणी कधी कचरा उचलला गेला नाही. बायोमायनिंगच्या माध्यमातून आपण 2.5 कोटी रुपये मंजूर करून त्याच्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया करून तो घनकचरा त्या ठिकाणी उचलला नाही. पण कायमस्वरूपी ओझरगाव एवढं मोठं असताना त्याला जर एक जागा मिळाली, हा घनकचऱ्याचा प्रश्न सुटला, तर ओझरकर त्या ठिकाणी निश्चित चांगलं काम या ठिकाणी करू शकतील. अतिशय दुर्गंधी शेजारीच एक बाणगंगा नदी आहे आणि या बाणगंगा नदीच्या कडेला तो कचरा या ओझरकरांना त्या ठिकाणी टाकावा लागतो. कुठली जागा त्या ठिकाणी नसल्यामुळं तो सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. मागच्या काळात दादा एक 4-5 वर्षापूर्वी बघितलं, त्या गावाला 3-3, 4-4 दिवसानंतर पाणी त्या ठिकाणी यायचं. पाण्याचा खूप मोठा प्रश्न या गावासाठी त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पाणी पाईपलाईन खूप जुनी आहे, ही पाईपलाईन आपण नवीन त्याला जोडणी करून घेतली, परंतु गेल्या 2 वर्षापासून 117 कोटी रुपयांचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी शासनाकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे. तो जर आपल्या माध्यमातून तो प्रस्ताव मंजूर झाला, त्या गावाचा पुढचे 25-50 वर्ष या पाण्याचा प्रश्न कायम सुटला जाईल आणि तो प्रश्न आपल्या माध्यमातून सुटावा ही सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. अनेक प्रश्न दादा या गावामध्ये असताना त्यांनी जे जे प्रश्न आम्हाला सांगितले असेल, तो रस्त्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, त्यानंतर सभा मंडपाचा प्रश्न असेल. इथं मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय लोक त्या ठिकाणी राहतात आणि आरक्षण सुद्धा दादा SC समाजासाठी या ठिकाणी आले. हेमंतराव जाधवांनी खऱ्या अर्थाने 25 वर्ष या गावामध्ये त्या ग्रामपंचायतमध्ये काम केलं. 2 वर्ष सरपंच म्हणून पण त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि निश्चित त्यांच्याच पत्नीला आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली असल्यामुळं प्रज्ञाताईचं सुद्धा खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे.
त्या भागामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपल्याला काही कामं सांगितली असतील, ते आंबेडकर नगर असेल, श्रमिक नगर असेल, त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न होते, ते प्रश्न गटारीचे प्रश्न होते, सभा मंडपाचे प्रश्न होते, ते त्या ठिकाणी सोडवले. मोठा बौद्ध विहार त्या ठिकाणी आहे, त्याचं काम करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने मुस्लिम समाज सुद्धा दादा या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या मुस्लिम समाजाच्या सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडनं त्या ठिकाणी आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी करतो. आणि निश्चित त्या ठिकाणी करत असताना या मुस्लिम समाजाला गेल्या 15-20 वर्षापासून जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी दादा आपण त्या ठिकाणी अल्पसंख्याक विभागामधून खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. त्यांचे सुद्धा प्रश्न आपण प्रामाणिकपणे सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या नगरपालिकेची स्थापना होऊन जवळजवळ 4 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले. कोरोना मध्यंतरी त्या ठिकाणी आला, काही निवडणुका त्या ठिकाणी घेता आल्या नाहीत, तेवढं अनेक अडचणी म्हणून 4-4.5 वर्षापासून अनंत अडचणीला आपल्याला त्या ठिकाणी सामोरे जावं लागतं. आणि ही निवडणूक लागल्यानंतर आज इथल्या जनतेच्या, माझ्या माता भगिनींच्या, तरुण सहकारी मित्रांच्या खूप अपेक्षा त्या ठिकाणी आपल्याकडनं वाढलेल्या आहेत. आता आपल्याकडे कुंभमेळा सुद्धा या ठिकाणी पुढच्या वर्षाला 2027 त्या ठिकाणी होईल. हाकेच्या अंतरावर असणारा कुंभमेळा एक 15-20 किलोमीटर त्या ठिकाणी आहे. आणि त्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून ह्या भागातून जाणारी जनता आहे, त्यासाठी जो निधी त्या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये वापरतो, त्या निधीसाठी आपण काही प्रस्ताव या निफाड तालुक्यातले त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातून सुद्धा या गावाची, या तालुक्याची जे काही रस्त्याचे कामं असतील ते कामं जर झाले तर निश्चित एक चांगलं काम आपल्याला त्या माध्यमातून या ठिकाणी करता येईल. ओझरला या ठिकाणी विमानतळ आहे आणि शेजारी शिर्डीला विमानतळ झालेलं असल्यामुळं एक ओझर सायकडा हिवरगाव रस्त्याचा एक मोठा प्रश्न रस्त्याचा त्या ठिकाणी आहे. तो प्रश्न जर आपल्याला कॉन्क्रिटीकरण झालं तर 2 विमानतळाला जोडणारा हा रस्ता त्या ठिकाणी आहे. त्यासाठी आपल्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा हीच विनंती या निमित्ताने करतो. त्याच पद्धतीने मागच्या 2019 ते 24 मध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या टायमाला एक आमदार म्हणून या तालुक्यातील जनतेने परत निवडून दिलं, जवळजवळ 52 कोटी रुपयाची कामं दादा या ठिकाणी या गावामध्ये आपण केले. या जनतेने जेवढे प्रस्ताव सांगितले असतील, नगर परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव आले असेल, त्यांना आपण तात्काळ त्या ठिकाणी मान्यता मिळवून दिली. आज नगर परिषदेला मोठी इमारत पाहिजे, त्या इमारतीसाठी सुद्धा आपण 6 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याच्यासाठी अधिकचे 4 कोटी रुपये मंजूर होऊ शकतात. एक पुलाचा प्रश्न होता, तो पूल त्या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे. असे अनेक प्रश्न या ठिकाणी असताना आपल्याला आज या जनतेची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि राज्याचे उपमुख्य म्हणून दादा तुमच्याकडे लक्ष लागलेले आहे. एक सांडपाणी मल्लनीत सागर प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आपण तांत्रिक मान्यतेसाठी त्या ठिकाणी पाठवलेले आहे. जवळजवळ 222 कोटी रुपयांचा प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला आहे. तो प्रस्ताव जर त्या ठिकाणी मंजूर झाला तर या ओझर गावातील प्रत्येक नगरातील प्रमुख समाजाची गटारीची आहे, त्या सर्व गटारी या ठिकाणी कॉन्क्रीटच्या होतील आणि अतिशय चांगलं काम या ओझर नगरातील आपण या जनतेला देऊ शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशीच उगम पावलेली बाणगंगा नदी आहे, हिचं पण संवर्धन करणं आपल्याला काळाची गरज आहे. तसं पाराशेरी नदीचं पण आम्ही पिंपळगावला दिलं, बाणगंगाचं पण दिलेलं आहे. त्या पण संवर्धन करण्यासाठी आपल्याला तो एक भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल. विविध उपनगरांमध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईट असेल, त्याच्या संदर्भातले जे प्रश्न असतील ते निश्चित आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सुटले पाहिजे. ओझरच्या कचरा डेपोच्या बाबतीत मी बोललो, त्यानंतर ओझर बस स्थानक या ठिकाणी आतमध्ये आहे. अतिशय खराब अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. बाहेर पण बस स्थानक बांधलं पण तिथं बस थांबत नाही. या ओझर शहराच्या बस स्थानकाचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सुशोभीकरण करावे लागेल. आणि जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी आपल्याला मागासवर्गीय कुटुंबामध्ये सुद्धा एक उच्चभ्रू शिक्षण घेतलेली एक महिला त्या ठिकाणी मिळालेली, तिला आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यांच्या पतीने सुद्धा अतिशय चांगलं काम, एक जिम त्यांच्याकडे त्या ठिकाणी त्या ओझर शहरामध्ये ऋणानुबंध मित्र मंडळाची स्थापना करून त्या मंडळाच्या माध्यमातून ओझर शहरात अनेक शिबिर आणि स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी केलं. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितच आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी आपला अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही, परंतु या ओझर नगरामध्ये जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी दादा स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. या तालुक्याचा आमदार म्हणून दादा तुम्ही मला 1600-1700 कोटी रुपये मागच्या 5 वर्षाच्या काळात दिले.
जे प्रश्न कधी 50 वर्षात सुटले नव्हते, तो नांदूर मंदोर धरणाचा प्रश्न असेल, गोदावरी सायकडे त्या ठिकाणी पूल असेल, वेगवेगळे प्रश्न होते, रस्त्यांचे प्रश्न असतील, पीएम जसवाई मधून असेल, सीएम जसवाई मध्ये असेल, कोट्यवधी रुपयांचा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. निश्चितच आज दादा या ठिकाणी खरं तर दादांचं आपण आभार मानले पाहिजे. आपल्याला एक दिवस या ठिकाणी मदत पुढे मिळाले, म्हणूनच कालच जर आपला प्रचार थांबला असता तर आपल्याला या ठिकाणी दादांची सभा पण घेता आली नसते. परंतु तुमचं ओझरकरांचं भाग्य असेल, पिंपळगावकरांचं भाग्य असेल, दादांचे विचार ऐकायचे असेल, दादांच्या माध्यमातून मी या ठिकाणी एवढंच सांगतो का दादांना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ओझर गावामध्ये पिंपळगावला पण या ठिकाणी सर्व धर्मीय मध्ये बंधुभाव सलोखा राहावा या पद्धतीनेच आपण इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे. कोणत्याही जातीपातीचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्या ठिकाणी केलेला नाही, किंवा दिलीप बनकरांनी आतापर्यंत समाजकारण राजकारण करत असताना प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी आपला अधिक वेळ न घेता उद्याला जी निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे, या निवडणुकीमध्ये जे आपले उमेदवार आहेत थेट नगराध्यक्षाचे प्रज्ञाताई हेमराज जाधव व नगरसेवक पदाचे ज्या उमेदवार आहेत 27 उमेदवार आहेत, या 27 उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय आमदार अजितदादा पवार. आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर, कार्यक्रमाला उपस्थित असणारे अर्जुनराव खिळे, रंजन ठाकरे, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र ढोकळे, दोंडराम तात्या पगार, सागर कुंदे, राजेंद्र शिंदे, हेमराज जाधव, थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली ती प्रज्ञाताई हेमराज जाधव, डॉक्टर योगेश्वरी चौधरी, श्रीमती पार्वताबाई शिंदे, नवनाथभाऊ मंडलिक, सांडूभाई हाजी बागवान चाचा, कैलास शिंदे, तसंच राजेंद्र शिंदे, हेमंत जाधव, सर्व उपस्थित मान्यवर, माझ्या लाडक्या बहिणी, सगळे माझे बांधव, माझे पत्रकार मित्र, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं उपस्थित असणारे 13 जे प्रभाग आहेत त्या 13 प्रभागातील सर्व सन्माननीय उमेदवार, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, उशीर झालेला अजून एक सभा म्हणजे पिंपळगावला आहे. उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु काही तासावर माझ्या ओझरच्या नागरिकांना निर्णय घ्यायचा आहे की उद्याचे 5 वर्ष कोणाच्या हातामध्ये ओझरची सूत्र द्यायची. इतके दिवस तुम्हाला ग्रामपंचायतीचा अनुभव घेतला तुम्ही, आता आपलं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालंय, आता आपलं शहरीकरण झालंय. ग्रामपंचायतीला मर्यादा असतात. नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदेला स्मार्ट सिटीच्या निमित्तानं निधी आणता येतो, केंद्र सरकारच्या निमित्तानं निधी आणता येतो, राज्य सरकारच्या निमित्तानं निधी आणता येतो, आमचा जिल्हा वार्षिक योजना असते जिल्ह्याची त्याच्यातून आणता येतो, CSR मधून आणता येतो. आणि त्याच्यामुळं मी माझ्या भागामध्ये उत्तम प्रकारची बारामती करून दाखवलेली आहे. पिंपरी चिंचवड देखील एवढं मोठं शहर, मिनी भारत म्हणून ज्याला ओळखलं जातं, तिथेही सर्व जाती धर्माची लोक राहत आहेत. कामधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या अशा अनेक प्रकारचे राहतात. एक कष्टकऱ्यांची नगरी, एक उद्योग नगरी म्हणून त्याला एक चांगला आकार देण्याचं काम 25 वर्ष तिथला कारभार माझ्याकडे होता त्यावेळेस मी करून दाखवलेलं आहे. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो ओझरकरांना, मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे. आणि त्याच्यामुळं मी जसं माझ्या भागामध्ये केलं तसं इतरांच्याही भागामध्ये व्हावं अशी मनोमन इच्छा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असते. आणि म्हणूनच मी आज आपल्या परिसरामध्ये येत असताना आपल्या सर्वांचा आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यांच्या चरणी मी सुरुवातीला नतमस्तक होतो. 4-5 दिवसापूर्वी 26 नोव्हेंबरला
चंपाष्टमी षष्ठीच्या दिवशी इथं यात्रोत्सव साजरा झाला. ओझरच्या शहराला पूर्वी तांबटांचं ओझर अशी ओळख होती. आता ती ओळख बदललेली आहे, कारण आपल्या सगळ्यांचे नेते ज्या काळात त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं, देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं राजकारण केलं गेलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी काम करताना सुसंस्कृतपणा त्याच्यात कसा दाखवला पाहिजे, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा या सगळ्या क्षेत्राला बरोबर घेऊन महाराष्ट्राला पुढे न्यायचं असतं. हा इतिहास ज्यांनी घडून दाखवला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना ज्यावेळेस नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिलेलं होतं लोकसभेवर, त्या बदल्यात ओझरकरांना चव्हाण साहेबांनी HAL हा मिग विमान तयार करण्याचा कारखाना दिलेला आहे आणि एअरफोर्स स्थापन करत रोजगाराबरोबरच एक आर्थिक स्थैर्य या सगळ्या भागामध्ये निर्माण करण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. मी ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरत असतो त्यावेळेस सांगत असतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलो आहे. त्यावेळेस आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा हा जो काही त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला दिलेला आहे तोच वारसा पुढे घेऊन आम्ही सगळे चाललेलो आहे. त्यांनी DRDO ही संरक्षण दलाची प्रमुख आस्थापना देखील ओझरच्या परिसरामध्ये कार्यरत आहे. ही देखील अतिशय महत्वाची बाब आहे. ओझर येथील माझ्या समस्त जाधव बौद्ध पंच मंडळाचे माझ्या माहितीप्रमाणे 1992 साली बौद्ध स्मारकाचे बांधकाम केलेले आहे आणि त्याला भारतरत्न 1912 मी चुकून 92 म्हणलं 1912 आणि त्याला मित्रांनो भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 साली भेट दिलेली होती. ही ऐतिहासिक वास्तू जीर्ण झाल्यामुळं तिचा जीर्णोद्धार करायचा आहे. या पंचमंडळाने त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध जागेवर सामाजिक सभागृह उभारून जनतेसाठी विविध कार्यक्रमांना उपलब्ध करून दिले. ही एक स्तुत्य बाब आहे. मी आपल्याला शब्द देतो की आम्ही दिलेले जे पॅनल आहे आणि त्याच्यामध्ये सौभाग्यवती प्रज्ञाताई हेमराज जाधव ह्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत. त्यांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून निवडून द्या. मागं अनेकदा तुम्ही इतरांच्या हातामध्ये इथली ग्रामपंचायत देऊन पाहिलेली आहे. माझी एकदाच विनंती आहे, मी तुमच्या समोर बोलत असताना मी माझ्या इथं पहिल्यांदा करून दाखवलंय. जर ओझरकर तुम्ही जर बारामतीला एकदा आला ना तर स्वच्छता काय असते, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची असते, लोकांना रोजच्या रोज पिण्याचं पाणी स्वच्छ निर्मळ कसं द्यायचं असतं, लोकांना फिरायला जॉगिंग ट्रॅक कसे करायचे असतात, लहान मुलांना खेळायला उद्यानामध्ये खेळणी कशी बसवायची असतात, नाना नानी पार्क कसं करायचं असतं, लोकांना कुठल्याही बाबतीमध्ये ज्या त्यांच्या मूलभूत गरजा असतात त्या सोडवण्याच्या करता काय काय निर्णय घ्यायचे असतात, अशा अनेक गोष्टी इमारती आणि हे तर तुम्ही बघितल्यानंतर अशा इमारती उभ्या राहू शकतात अशावर तुमचा विश्वास बसणार नाही. एवढं चांगलं काम गेले 35 वर्ष बारामतीकर मला निवडून देत असल्यामुळं मी टप्प्याटप्प्याने करत आलेलो आहे. मी तुम्हाला सांगत असताना मनात ओझरकर असं आणू नका, आता अजित सांगतोय घड्याला उद्याच्याला आता बटन दाबू, कारण 10 तास राहिलेले, 10 तासांनीच तुमचं मतदान सुरू होणार आहे. पण ते मतदान सुरू झाल्यानंतर हाही विचार करा, मी काही कार्यक्रम करेन की पहिल्या 100 दिवसामध्ये आमच्या प्रज्ञाताई हेमराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली कुठली कामं करायची, नंतरच्या 6 महिन्यात कुठली कामं करायची, नंतर वर्षभरात कुठली कामं करायची, 3 वर्षामध्ये कुठली कामं करायची आणि 5 वर्षामध्ये, असं टप्प्याटप्प्याने पुढे जायचं असतं. इथं अनेक लोक अतिशय आनंदाने, अनेक जाती धर्माची लोक ह्या माझ्या परिसरामध्ये राहत आहेत आणि ही परंपरा आहे. ही ओझरकरांची, जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे रयतेचं राज्य निर्माण करून दाखवलं. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी कसं आपल्याला कारभार करता येईल हे देखील त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. मित्रांनो, मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की असं आपल्याला करता येतं.
परंतु त्याच्याकरता इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. जसं की आता आपली मतदारांची संख्या 47,433 आहे, काही थोडी संख्या नाही. खरं तर आपल्याला नगरपंचायत करायला फार उशीर झाला. वास्तविक आता मी बगूरला होतो, तिथे तर 12,000 लोकसंख्या, तरी नगरपंचायत आहे. मित्रांनो, प्लॅनिंग व्यवस्थित होतो, डेव्हलपमेंट प्लॅन ज्याला म्हणतो तो नीट करता येतो, रस्ते नीट आखता येतात, काही ओपन स्पेस काढता येतात, लोकांना भाजी मंडई ज्या मूलभूत तुमच्या गरजा असतात त्या करता येतात. वेगवेगळ्या पद्धतीनं आता इथं माझा मुस्लिम समाज आहे, दफनभूमी त्या बाबतीमध्ये आपल्याला करता येते, स्मशानभूमी करता येते. इथं तर आमचा मराठा समाज पण आहे, आमचा नवबुद्ध मातंग चर्मकार हा मागासवर्गीय समाज पण आहे. इथं माझा आदिवासी समाज पण माझ्या वसाहतच्या परिसरामध्ये राहतो. माझा अल्पसंख्याक समाज, मुस्लिम समाज, तेली समाज, नाभिक समाज, जैन मारवाडी समाज आदी परप्रांतीय संपूर्ण भारतातनं लोक या परिसरामध्ये राहतात. आणि मग एक मिनी भारत म्हणून ज्यावेळेस ओझरची आपली ओळख आहे त्यावेळेस तशाच पद्धतीच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे. लोकांच्या करता घर बांधणीचा मोठा कार्यक्रम हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्याचं नाव आहे पंतप्रधान आवास योजना. जे बेघर आहे, जे भूमिहीन आहे, ज्यांना जमीन पण नाही घर पण नाही, ते कुठल्याही जाती धर्माचे असो, ते गरीब असले पाहिजेत. त्याची व्याख्याही बदलली. आता बऱ्यापैकी आपण लाखो पंतप्रधान आवास योजनेची घरं करू शकतो. आता तुम्ही शहरामध्ये आलेला असल्यामुळं त्याला थोडीशी निधी पण जास्त मिळतो. माझं म्हणणं आहे की ते केलं पाहिजे. माडा याच्या मार्फत देखील आम्ही पुणे विभागामध्ये जागा सरकारच्या घेतो आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमी विकर सेक्शन ज्याला EWS म्हणतात त्यांच्याकरता हक्काची घरं बांधून देतो. त्याच्यामध्ये काही पैसे सरकारचे असतात आणि बाकीचे पैसे तुम्हाला लाभार्थ्यांना विचारलं जातं की तुम्हाला एवढे पैसे भरता येतील का. काही लोक ते पैसे भरतात आणि त्या घरामध्ये राहायला जातात. हे करावं लागणार आहे. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. मी आता बघत होतो की येताना आपल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कचरा मला तिथं पाहायला मिळालेला. मित्रांनो, एकंदरीतच प्रज्ञाताई त्यांच्या घरामध्ये हेमराज विजय जाधव हे सतत माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्ष ओझर ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून काम केलेलं आहे. 2 वर्ष ओझर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कारभार देखील आमच्या प्रज्ञाताईंच्या मिस्टरांनी म्हणजेच हेमराज जाधवांनी त्या ठिकाणी सांभाळलेला आहे. त्यांनी ऋणानुबंध मित्रमंडळाची स्थापना करून मंडळाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या ओझर शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले, शिबिरं आणि स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. माझ्या ओझरच्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग राहिलेला तुम्ही बघितलेला आहे. मी खोटं सांगत नाही. आणि त्याच्यामुळं तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, तसंच तरुणांचं आरोग्य हे सुदृढ राहावं यासाठी त्यांनी ओझर फिटनेस या नावाच्या जिमची पण स्थापना केलेली आहे. कारण सध्याच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना बऱ्याचदा आरोग्याकडे आपली हिंसा होते. आपण जे लक्ष द्यायला पाहिजे होतं, काय डाएट केलं पाहिजे, सकाळी किती पावलं चाललं पाहिजे, आपला आहार कसा असला पाहिजे, कुठल्या गोष्टी पासून आपण बाजूला राहिलं पाहिजे, निर्व्यसनी कसं राहिलं पाहिजे, साधू संतांचा विचार काय आहे, आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आज तुमचं शहरीकरण होत आहे, नगरपंचायत झाली, इथं आरोग्याच्या व्यवस्थितपणे सुविधा द्याव्या लागतील, इथं शिक्षणाच्या व्यवस्थितपणे सुविधा द्याव्या लागतील. ज्या घटकाला जे शिक्षण पाहिजे आणि तेवढ्या संख्येने मुलं मुली तिथं अवेलेबल असतील. उद्या उर्दूचं शिक्षण द्यायचं आहे आणि उर्दूची संख्या तेवढ्या शाळा काढण्याच्या प्रमाणामध्ये असेल तर त्यांना उर्दूचं शिक्षण दिलं पाहिजे. काहींना अलीकडच्या काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्याच्या करता इंग्रजी माध्यमातून सीबीएसईचं त्या ठिकाणी शिक्षण लागतं. त्याच्यामुळे सीबीएसईची व्यवस्था करावी लागेल. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतात. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं हेमराज जाधवांनी जे काम केलंय त्यांच्याच प्रज्ञाताई धर्मपत्नी आहे.
आणि शेवटी नाही म्हटलं तरी घरामध्ये पतीचा वारसा काम करण्याचा असल्यामुळं प्रज्ञाताईंना पण त्याचा फायदाच होणार आहे. आणि म्हणून ओझरकरांनो, आज आपल्या नगर परिषदेची स्थापना ही नगर पंचायतीची काय नगर परिषद आहे आपल्याकडे, नगर परिषद नगर पंचायतीला मला वाटतं 17+1 जागा असतात. आपली नगर परिषद आहे 26+1 27, काहीतरी 2 जागे 27+1 7, एक प्रभागात 3 आहे, म्हणजे 13×26 आणि एकात अजून एक आहे 27, आणि त्याच्यात 2-3 काहीतरी पुढं मागे झालंय. 20 तारखेला इलेक्शन गेलंय 2 प्रभागामध्ये. माझं तर बारामतीचं अख्खं इलेक्शनच 20 तारखेला गेलेलं आहे. त्याच्यामुळे मला आज इकडे येता आलं आणि दिलीपचा पण आग्रह होता. आणि म्हणून मित्रांनो, साधारण 21 मध्ये आपली नगर परिषदेची स्थापना झाली, 4च वर्ष झाली. आता निवडणूक होती. मधल्या काळामध्ये जे काही आमच्याकडनं आणता येईल, मंजूर करता येईल, ते मंजूर करण्याचं काम दिलीप बनकरांनी केलेलं आहे. इथं आता 2027ला आपल्या त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला. नाशी लगतच तुमचा माझा निफाड तालुका आहे आणि मुख्यत्वे उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्यासाठी हाच जो राष्ट्रीय महामार्ग आहे क्रमांक 3, तो माझ्या ओझर मधनच जात असल्यामुळं मध्य रेल्वे या निफाड तालुक्यातून जाते. त्यामुळे याही परिसरामध्ये कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपल्याला विकास साधावा लागणार आहे. त्याच्यामध्ये मध्य रेल्वेच्या खेरवाडी आणि कसबे सुकेडे या दोन्ही रेल्वे स्थानकांना खास करून कुंभमेळ्याच्या भाविकांच्यासाठी नव्याने सर्व सुविधा, त्याचा विकास तुम्हाला मला करावा लागणार आहे. मधल्या काळामध्ये 19 ते 24 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कामांच्या करता 51,89,00,000 रुपये एवढे आमच्या दिलीप बनकरांनी मंजूर करून आणले. त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत देखील 6 कोटी रुपये हे आपण मंजूर केलेले आहेत. आणि आपला बाणगंगा जी नदी आहे तिथं नवीन पुलाचं बांधकाम करायचं आहे, तिथं 4 कोटी रुपये. मित्रांनो, ज्यावेळेस शहरं वाढतात ना, त्यावेळेस तिथल्या लाडक्या बहिणींना, तिथल्या बांधवांना स्वच्छ चांगलं पाणी लागतं. ते पाणी दिलं तर तिथं रोगराई पसरत नाही, तर तिथं लोक आनंदाने राहू शकतात. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचं झालं तर आपल्याला ह्या उद्याच्या निवडणुकीला प्रज्ञाताई जाधवांना तुम्ही निवडून द्या. मी तुम्हाला केंद्राचा पण निधी आणू शकेन, मी तुम्हाला राज्य सरकारचा पण निधी आणू शकेन. सध्या इथं पालकमंत्री पद नसल्यामुळं त्याही पालकमंत्र्यांच्या संदर्भामध्ये जो काही निधी द्यायचा असतो तो निधी देण्याचं काम देखील आम्ही निश्चितपणे करू. आपण त्याबद्दल तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. ओझरचा पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा. त्यासाठी पालखेड धरणातनं नियमित आणि दररोज शहराला पाणी पुरवठा होईल याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये दिलीप बनकर, अजित पवार, प्रज्ञाताई या सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे. आणि प्रज्ञाताईंच्या जोडीला जे काही तुम्ही माझे 26-27 नगरसेवक नगरसेविका निवडून देणार आहे त्यांची पण आपल्याला त्याच्यामध्ये मदत घ्यावी लागणार आहे. मित्रांनो, आपल्याला पुरेसं पाणी मिळालं पाहिजे. शहरवासियांना तुम्ही जे पाणी वापरलेलं आहे ते असं गटाराने कुठेही जाऊन चालणार नाही. त्याकरता अंडरग्राऊंड ड्रेनेज करावं लागेल. अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय डासांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकत नाही. रोगराई जी पसरती ती आपल्याला आटोक्यात आणता येऊ शकत नाही. आज आम्ही इंदूर या गुजरातमध्ये एक शहर आहे, देशामध्ये सातत्याने 1 नंबरचं शहर स्वच्छतेच्या बाबतीत म्हणून त्यांना करोड रुपयाचा बक्षीस मिळतं. आपल्याला तुम्ही सर्वांनी ठरवलं तर आम्ही जसं बारामतीमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून किंवा 5 वाजल्यापासून आमची झाडलोट, ते ज्यांना झाडलोटीचं काम दिलेलं आहे त्या माझ्या लाडक्या बहिणी आणि पुरुष मंडळी करतात. सकाळपर्यंत सगळं शहर स्वच्छ असतं. तशा पद्धतीनं आपल्याला करायचं म्हटलं तर ते आपल्याला करता येऊ शकतं. त्याचं कारण असं आहे, आज ग्रामीण भागात
अनेक शहरात कचऱ्याच्या समस्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नाही, लोकांना सवयी लावल्या जात नाही. प्लास्टिक तर कुठेही टाकून दिलं जातं, जनावरं ते प्लास्टिक खातात आणि त्याचा दुधावर परिणाम होतो. त्याच्यातनं जे कच्चे बच्चे दूध पितात त्यांना त्याच्यातनं आजार निर्माण होतात. हे थांबलं पाहिजे, नाहीतर भावी पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही. त्याच्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे, हे सगळं करता येतं. घनकचऱ्याची विल्हेवाट आधुनिक पद्धतीनं लावता येते, ते आपण लावू शकतो. त्याकरता मी तुम्हाला मदत करू शकतो. इथं अलीकडच्या काळामध्ये बाणगंगेच्या नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या कचरा डेपोने या शहरामध्ये दुर्गंधी आणि अन्न समस्या निर्माण झाल्याची कल्पना मला आली. मी येतानाच एका ठिकाणी वास आला, म्हटलं हे कसला वास येतो, म्हटलं हे असंच असतं. आता असला रोज दुर्गंधीचा वास घेतला तर तुमचं आरोग्य चांगलं कसं राहील? प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालताय. याचा विचार जर करा. त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन करून आपल्याला बाणगंगा नदीला कचरा डेपो मुक्त करावं लागेल. माझ्या पुण्यामध्ये येऊन बघा, मुळा मोठा नदीचा आमचा नदी सुधार कार्यक्रम चाललाय. आमच्या पवनेचा जी नदी माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये न जाते तिथं आमच्या नदी सुधार कार्यक्रम चाललाय. माझ्या बारामतीमध्ये करेचं पाणी म्हणून आचार्य अत्रेंनी जे पुस्तक नेलं, जे माझ्या सासवडमध्ये उगम पावते आणि ती येत बारामतीहून पुढं करा नदी आपल्या निरेला, सोनगावला तिचा संगम आहे, निरेला मिळते आणि नीरा नदी पुढं भीमेला, नीरा नरसिंगपूरला मिळते. माझ्या भागात शहरातनं जाणारी नदी एवढी स्वच्छ केलेली आहे, इतकं व्यवस्थित केलेलं आहे की लोक देखील, पूर्वी ती नदी म्हणजे गटारगंगा होती, परंतु आता इतकं स्वच्छ पाणी ओझरकरांनो, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि त्या ठिकाणी पाण्यामध्ये जे काही त्यांना वेगवेगळे त्यांचं खाद्य असतं ते खाण्याचा प्रयत्न करतात. हे करता येतं, ही धाडस पाहिजे, काम करण्याची चिकाटी पाहिजे. आपण करू. माझी तुम्हाला विनंती आहे, त्या बाणगंगा नदीचा कचरा डेपो मुक्त केल्यानंतर तुमचं शहर दुर्गंधी मुक्त व्हायला मदत होणार आहे. माझी अनेक ठिकाणी मी सभेच्यासाठी गेलो तर तिथं कचऱ्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत. आज ओझरला देखील तोच प्रश्न आहे. मित्रांनो, शहरात नुसती विकास कामाचा निधी खर्च करून भागत नसतं. शहराच्या भागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करावं लागतं. सत्तेत असणारी मंडळी देखील स्थानिक पातळीवर झटणारी असावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच विचाराने पुढे चाललेला आहे. माझं तुम्हाला विनंती आहे की दिलीप बनकर एक चांगला हरहुन्नरी आमदार आहे, त्याची मनापासून चांगलं काम करण्याची तयारी आहे. त्याच्याकरता तुमची साथ पाहिजे, इथल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाहिजे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही मला सहकार्य करा. तुम्हाला मी आज सांगतो की उद्याच्या काळामध्ये आमच्या प्रज्ञाताई आणि बाकीची आमची 27 लोकांची टीम तुम्ही निवडून दिली तर तुमचा मी विकास करून दाखवी. मी प्रज्ञाताईंना आणि बाकीच्यांना बारामतीला घेऊन जाईल. मी जे सांगतो ना, सांगणं आणि प्रत्यक्ष पाहणे याच्यात बदल आहे. कसं रोज स्वच्छ पाणी तिथं मिळतं, कशी रोज झाड लोट होते, कसं लोकांना, मुलांना, मुलींना, वडीलधाऱ्यांना फिरायला आहे, कशा पद्धतीनं तिथं शिस्त आहे. लोक वाहतुकीच्या बाबतीमध्ये पण नियम कसे पाळतात. नाहीतर किती चांगलं केलं आणि तुम्ही रॉंग साईडनी चालल्यावर काय करायचं? मग नियम तुम्हालाच पाळावं लागतील. उद्याच्याला कचऱ्याच्या बद्दल घंटा गाडी ठेवली तर या भागामध्ये सकाळी 7ला घंटा गाडी येणार असेल तर तिथल्या घरातल्या माणसांनी 7च्या आत उठून घर साफ करून कचरा काढून त्या कचरा गाडीत टाकला पाहिजे. नाहीतर मी उठील 9ला, मग बघीन तोपर्यंत गाडी जाईल निघून. असं नाही चालत. इंदूरला पण वेळा ठरवल्या, या भागामध्ये 7ला, या भागात 7:30ला, तिथं 8ला. त्या वेळेत गाडी येते म्हणजे येते, तर शहर स्वच्छ राहतं. नाहीतर किती अजित पवारने घसा कोरडा केला तरी येणे माझ्या पाण्याच्या पालत्या घडावर पाणी, त्याला काही उपयोग नाही. आणि त्याकरता
मित्रांनो ही एक संधी या निमित्तानं तुमच्याकडं चालून आलेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, ओझरसह उपनगरातील अनेक रस्ते खड्डेमुक्त आणि दर्जेदार करण्याच्या करता आपण काळजी घेऊ. हे करत असताना तुमचं उत्पन्न फार कमी आहे. ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती होत आहे? 2 कोटी तेवढंच उत्पन्न. आता नगर परिषद झाली तरी जास्त नसेल, 2-2.5 कोटी 3 कोटी असेल. तुम्हाला केंद्राचा, राज्याचा, जिल्हा वार्षिक योजनेचा आणि CSRचा निधी मिळाल्याशिवाय आपल्याला कायापालट करता येणार नाही. ती धमक आणि ती ताकद या अजित पवारांमध्ये आहे. अजित पवार या दिलीप बनकरांना बरोबर घेईल, या प्रज्ञाताईंना बरोबर घेईल, बाकीचे माझे जीवाभावाचे जे कार्यकर्ते त्यांनाही आम्ही बरोबर घेऊ आणि तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. आज माझ्याकडे बार्टी, आरटी, मार्टी, सारथी, महाज्योती, अमृत अशा अनेक संस्था आम्ही काढलेल्या आहेत. मागासवर्गीयांना मार्टी काढली, माझ्या अल्पसंख्याकांना मार्टी काढली, सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढली, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढली, त्याच्यामध्ये आदिवासींच्या करता आरती काढली, अशा अनेक संस्था काढल्या. त्याच्यात आम्ही बिनव्याजी 5 वर्षाचा तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ती आमची स्कीम आहे. त्याच्यात 5 वर्षाच्या करता व्याज सरकार भरतं. तुम्ही ते वाहन घ्यायचं, तुम्ही तो व्यवसाय करायचा, 5 वर्ष सरकार त्याचं व्याज भरणार. ती स्कीम आहे, त्याचा घ्या ना फायदा. मित्रांनो, असं कुणीतरी तुम्हाला देणारही आता इथं आले माझ्या रूपाने. आता घ्यायचं काय नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवा, त्याचा लाभ उठवा. आया बहिणीनो, माझी आग्रहाची समर्थांची कळकळीची विनंती आहे. खूप काही गोष्टी मी तुमच्या करता करून देईल. ओझरच्या प्रमुख रस्ते कॉन्क्रीटचे करावे लागतील, यासाठी नियोजन केलं जाईल. सार्वजनिक शौचालयाची स्थिती सुधारली जाईल, ते करावं लागेल. अलीकडे महिलांची संख्या बाहेर पडणारी वाढलेली आहे. सार्वजनिक शौचालय त्यांनाही लागतं, स्वच्छतागृह त्यांना लागतं, माझ्या बांधवांना लागतं. ते स्वच्छ ठेवावं लागतं, तिथं स्वीपर ठेवावं लागतात. शौचालयाची संख्या आवश्यकतेनुसार वाढवली जाईल आणि आरोग्यासाठी देखील नव्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही आमच्या वतीनं त्या बाबतीमध्ये करू आणि रुग्णालय सुरू करून उपाययोजना देखील प्राधान्याने केल्या जातील. अशा प्रकारची खात्री मी आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या ओझरकरांना निश्चितपणे देतो. आणि मित्रांनो, एकंदरीतच इथं जर कारखान्याच्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर त्याही बद्दल केंद्र सरकारमध्ये राजनाथ सिंग साहेब असतील किंवा इतर अनेक पंतप्रधान आहेत, आपले अमित शाह साहेब आहेत, राजनाथ सिंग आहेत, नितीन गडकरी आहेत, वैष्णवी साहेब आहेत, बाकीचे आमचे पियुष गोयल आहेत, नड्डाजी आहेत, असे अनेक मान्यवर तिथं आमच्या ओळखी आहेत आणि त्याच्यावर त्यांचाही उपयोग आपण आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता निश्चितपणे करून देऊ शकतो. त्याच्यावर HAL आणि DRDO आणि इतर जे काही कामं चाललेली आहेत. आता लवकरच एअरफोर्स मध्ये देखील मिग विमानाच्या बद्दल पण एक चांगल्या पद्धतीनं सतत सुधारणा होत आहेत. आपल्या इथं अतिशय अत्याधुनिक पद्धतीची मिग विमानं ही तिथं तयार होत आहेत. त्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या ओझरकरांना होऊ शकतो, परंतु त्याच्याकरता तुमची साथ ही काही तासांनी होणाऱ्या नगर परिषदेच्या मतदानाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी आम्हाला द्यावी, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला विनंती पण करतो. तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो की आमच्या प्रज्ञाताई त्या माझ्या आणि दिलीप बनकरांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचं काम करतील. तिथं त्यांना काम करण्याच्या करता आमची मनापासूनची साथ या 27 उमेदवारांना आणि स्वतः प्रज्ञाताईंना आमची राहील. परंतु ते तुमच्या हातात आहे की त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा की नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण मशीन ज्यावेळेस येईल तिथं प्रत्येक मशीनमध्ये, पहिल्या मशीनमध्ये प्रज्ञाताईंच्या वरच्या इथं नाव असेल नगराध्यक्ष पदाचं, तिथं त्यांना मतदान करा आणि त्याच मशीनमध्ये खाली
एक अच 2 बच अशी नावं येणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला ते काही अवघड नाही. ते आपण दाबा. इथं नुसती मला बोट दाखवू नका, बटन दाबा. बोट तर काय मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. आपण शिवबानी जे आपल्याला सांगितलेलं आहे, शाहू फुले आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच रस्त्याने जायचंय आणि समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण करून माझ्या ओझरचा, मिनी भारताचा एक कायापालट आपण सगळ्यांनी करून दाखवायचा. तो दाखवू, आपण नक्की दाखवू. परंतु त्याच्याकरता उद्या तुमचं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत हे आमच्या घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण द्या. जसं ह्याही वेळेस आम्ही आव्हान केल्यानंतर तुम्ही दिलीप बनकरांना निवडून दिलं, त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. आपले लाख लाख आभार मानतो. तुम्ही तुमचं काम केलंय. आता माझं काम करण्याची वेळ आलेली आहे. त्या कामामध्ये देखील मी तुमच्या पाठीशी मजबूतीने उभं राहील आणि तुमचे विकासाचे प्रश्न मार्गी लावील हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम. खुदा हाफिज. आपण सर्वजण आजच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि मान्यवरांचे विचार शांततेने ऐकले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपल्या सगळ्या ओझरकरांचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला खात्री आहे आपण घड्याळाच्या निशाणी पुढील बटन दाबून सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याल. धन्यवाद.